मित्रांनो, आपण आहेत आता आपल्या मामाकडे आणि आपले बाबा आहेत. आज आहे अक्षय तृतीय. 3 पैकी एक दिवस आहे शुभ मुहूर्तचा. त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. आखाजा नाही तर आखाती सांगतात सगळीकडे अलग अलग सण साजरा केला जातो आज. तर आपण बाबाकडून माहिती घेऊया आज. आता बाबा आपल्याला माहिती सांगाल. आता सांग. ही कुणबीची माहिती आहे. जे आपण 6 दिवस झालं, 6 दिवसांनी कोणी 7 दिवसांनी गौराई बुडवत हो. तर ती कशी ती पिरली जाते. पिरली का त्याला 6-7 दिवस पाणी घालायचा. मग तो धान्य आहे. आपण शेतकरी आहो ना, तो धान्य आपण रुजवायचा. पुन्हा आपला शेत कसा निघल हो अंदाज आत्ता पाहायचा. म्हणजे आता कसा पाहायचा. आता आपली गौराई पातळ झाली, काही जाड झाली. मग आपली शेती पातळ होते आणि जाड झाली तर शेती आपली जाडी होते. हो कणश्रीचा मार्ग. तर तो मार्ग तुम्हाला आता तुम्ही बारीक लिहिते तर तुम्हाला काय माहित राहतो. हो मार्ग कणश्रीचा मार्ग. मोठलो कुणबी अधोगार आखाजाचे दिवस एक मोठ फिरून ठेवत आणि मग तो अंदाज पाहत औंद गौराई कापली पातळली. बरोबर रोप पातळ आणि बरोबर रोप पातळ. जर जाड ओंगली ना गौराई, काय बायका सुद्धा सांगते आहे आमच्या आता म्हातारे हा ना, त्या सुद्धा सांगते आहे औंद गौराई चांगली. मग सांगावा औंद रोपान जाड होते. असा हो कणश्रीचा मार्ग अंदाजी. आपल्या आता भाता पिरून ना पाणी पडला तर भाता पिरून तर आपला भात साधारण जाग जाग टाली पडतील, पण भाता चांगला उगल, पण पाणी नाही बेस आहे. म्हणजे पावसाचं वातावरण जरा वेगळं आहे. मित्रांनो, आपल्याला खंडोबाने एकदम चांगली माहिती दिलेली आहे आखाडीच्या बद्दल. तुम्ही बघू शकता अशी गौराई असते. इथे व्हिडिओ पण आले असेल कशी गौराई असते. ती पेरली जाते, तिची कशी ती होईल, जाडी होईल, पातळ होईल, त्याच्यानुसार आपण शेती कशी होणार आहे ते आपण हे करतो. आणि आपल्याला एकदम चांगली माहिती दिलेली आहे त्यांनी. त्यांचा बराच त्यांनी अनुभव सांगितलेला आहे काय कसं करायचं शेतीबद्दल किंवा काय कसं झालेलं आहे ना. ते आपली मोठी व्हिडिओ पूर्ण युट्यूब चॅनलला येईल. करण ब्लॉग 240 उद्या येईलच ती. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिकडे बघा. मस्त माहिती दिलेली आहे त्यांनी. एकदम इन्फॉर्मेटिव्ह आहे ही व्हिडिओ. आणि आपले हे 3 शुभमुहूर्त असतात. दसरा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीय हा एकदम आपले शुभ मुहूर्त असतात. ती पूर्ण माहिती आहे. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि भेटूया अशाच नवीन अलग अलग व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.